नमस्कार, मी राधिका दुरे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला शिवलेल्या ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आणि कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण ड्राफ्टिंग स्टार्ट करूया। तर मी सबसे पहिले आपण पेपरवरतीच कटिंग करूया, ठीक आहे। त्यांनी आपला वेस्ट जाते। जे पण नवीन शिकणारे असतात त्यांनी पेपरवरतीच अगोदर कटिंग करायची। तर आपली लांबी जी आहे ब्लाउजची 13.2 त्याच्यात आपण 1 प्लस करायचे, म्हणजे आपली फुल लेंथ किती येईल, आपली फुल 14.2 येईल, ठीक आहे। इथे 1 पॉइंट देऊन द्यायचा। आता माझं जे चेस्ट आहे, छातीचा जो पूर्ण माप आहे तो आहे माझा 34 इंच आहे, ठीक आहे। तर मला शोल्डर मी किती लावणार आहे, 5.25 इंच लावणार आहे, ठीक आहे। 5.25 इंच लावणार आहे आणि माझा जे आर्म होल राहील ते मी कितीवर घेईन, 6 इंचावर घेईल, ठीक आहे। तर आपण इथे पण चेक करून घ्यायचं की आपलं 5.25 इंच येत आहे का, बघा इथे इथूनही चेक करायचा। हा जो बॉक्स आपला रेडी तयार होत आहे तिथे बघायचं की इथेही 5.25 आला पाहिजे आणि इथेही 5.25। कधी कधी असं होते नवीन लोकांकडून की इथं 5.25 येते आणि इथं 5.5 येत आहे, तर तसं नाही झालं पाहिजे, म्हणून थोडंसं लक्ष देऊन काम करायचं। जेव्हा आपण इथे 5.25 घेत आहोत तर आपलं इथे पण 5.25 आलं पाहिजे, ठीक आहे। इथून आपण किती घेतो, आर्म होल 6 इंच घेतो। आता आपण हा एक स्ट्रेट लाईन खिचून घ्यायची आणि एक बॉक्स रेडी करून घ्यायचा, ठीक आहे। अशा प्रकारे एक बॉक्स आपला रेडी झालेला आहे। आता ही लाईन पण चेक करून घ्यायची की प्रॉपर ही 6 इंचवर आली आहे का, ठीक आहे। बघा एक लाईन कमी येते, ठीक आहे। आणि पूर्ण लांबी किती होती आपली, 14.2, ठीक आहे। इथे पण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची। मग हा लाईनीपर्यंत आपण माप मोजून घ्यायचा की किती पूर्ण लांबीचा माप आणि बरोबर 6 वर हा आला पाहिजे। बघा 1 पॉइंट कमी येत आहे, हे इथे टिक करायचं आणि ही लाईन मिटवून घ्यायची आणि हे इथे अशा प्रकारे हे सरळ रेष आखून घ्यायची, ठीक आहे। झालं। आता ही आपली आर्महोल स्केल, ही नेहमी स्केल आपल्या जवळ ठेवायची आणि याचा वापर खूप जास्त आपण करता येतो, कारण की यांनी गळ्याचे शेप्स, आर्महोलचे शेप्स आणि जिथे पण आपल्याला कर्व द्यायचा आहे त्यांनी हा स्केल खूप छान येतो, ठीक आहे। आता आपण इथे आर्महोलचा क्रॉस मार्क करूया। हा आर्महोलचा क्रॉस मार्क आपण 1 इंचावर करूया, ठीक आहे। इथून मी 2 वर पकडलाय आणि इथे 1, इथे माझा 1 इंचावर झालाय, ठीक आहे। आता आपण हे स्केल इथे हा मार्क वरती सेट करायची, ठीक आहे। अशा बरोबर सेट झाली आहे स्केल वरती आणि हे इथे असं आपण राऊंड शेप काढून घ्यायचा आला आपलं बरोबर। आता आपण इथे गळा किती घ्यायचा ते बघूया। इथे आता मला गळा लागेल 2 इंच, कारण की माझा डीप गळा आहे म्हणून मी ते 2 इंच वरती, आता मी हा 1 इंच सोडून माप घेत आहे, ठीक आहे। हा 2 इंच आणि इथून माझा गळा, आता माझी जे बॅक बेल्ट आहे, बॅक बेल्ट म्हणजे आता मी तुम्हाला सांगून देते हे काय, मागची जे ब्लाउजची पट्टी असते ही आपली किती आपण मोजून घ्यायची आहे, ठीक आहे। आता ही माझ्या ब्लाउजची मागची पट्टी आहे 3.5 इंचाची आहे, ठीक आहे। तर आपण इथून जे आहे 3.5 आहे तर आपण त्याच्यामध्ये 1.25 इंच प्लस करायचे, ठीक आहे। एवढी माझी पट्टी आहे, स्टिचिंग मध्ये वगैरे जाईल तर मला 1.25 इंच मी जास्त घेऊन घेते, ठीक आहे। म्हणजे 4.2 घेऊन घेते, ठीक आहे। अशा प्रकारे म्हणजे इथे बघा ही शिलाई मध्ये जाईल, एवढा भाग नाही, इथे माझी शिलाई मध्ये जाईल तर बरोबर मला 3.5 इंचची पट्टी मिळणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण इथे 2 इंच घेतले आणि इथे मी घेणार आहे 2.5 इंच, बघा अशा प्रकारे, ठीक आहे। आणि ही लाईन बरोबर आपण ही स्ट्रेट आखून घ्यायची आहे, बघा अशा प्रकारे झालं। आता आपल्याला ही स्ट्रेट लाईन, आपला कधी पण जो खांदा असतो थोडासा डाऊन असते, तर आपल्याला हे ब्लाउज पण डाऊन घ्यायला लागेल, नाहीतर इथे खांद्यावरती फिटिंग बरोबर बसत नाही। तर आपल्याला किती डाऊन जायचं आहे, इथे ना आपल्याला जायचं आहे 1/2 इंच डाऊन, इथे अशा प्रकारे हे आपण 1/2 इंच डाऊन जाऊया, ठीक आहे।
त्याच्यानं आपण चेस्टचा माप लावून घ्या. आता माझी चेस्ट किती आहे 34, म्हणजे मला किती घ्यायला लागेल 8.5 इंच. 1/4 भाग घ्यायचा, चौथा भाग, छातीचा चौथा भाग घ्यायचा. फुल 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 किती आहे माझी चेस्ट 34 आहे. तर आता आपण चौथा भाग घेऊया. तर मला किती आहे 8.5 इंच घ्यायचा आहे. तर इथं आपण चेस्टचा भाग घेतला आहे 8.5 इंच. ठीक आहे. आणि इथं 1.5 इंचात आपण मार्जिन घेऊन घ्या, सिलाई मार्जिन. हे इथे आपली फिटिंग असेल आणि हे इथे सिलाई मार्जिन असेल. ठीक आहे. मग आपण येतो कमरीकडे. कमर किती आहे माझी 28 इंच, सॉरी 29 हाफ आहे. ठीक आहे. 29 हाफचे आपण अर्धे, सपोज 7.5 ला 2 पॉइंट कमी. ठीक आहे. 2 पॉइंट मीन्स हे जे लाईन आहे हे 2 लाईन कमी 7.5 ला. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे, आणि आपण बॅक साइडला डॉट टाकणार आहे, तर त्याचे आपण 1 इंच घेऊया, त्याचा डॉटचा 1 इंच घेऊया आणि 1.5 इंच मार्जिन. आणि ही लाईन आपण आता स्ट्रेट आखून घ्यायची आहे. बॅकची ड्राफ्टिंग खूपच सोपी आहे, फक्त तुम्हाला बरोबर लक्ष देऊन करायचं आहे. खूप इझी आहे. त्याच्यानंतर आपण खूपच इझी वेनी फ्रंटची पण आपण कटिंग शिकूया. ठीक आहे. आता आपण गळा आखून घेऊया. गळा आखण्यासाठी आपण सबसे इझी पद्धत तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर आपण जेवढा पण गळा घेतलेला आहे त्याचा हाफ करून घ्यायचा. ठीक आहे. कोणते पण आपण गळे आखतो तेव्हा अशा काही मेथडचा वापर तुम्ही नक्की करा. आणि इथे असं. ठीक आहे. आणि नंतर आपण हा गळ्याला शेप देऊया. आता मला गळा पाहिजे गोलच. ठीक आहे. बघा आला बरोबर सेट होत आहे. बरोबर सेट करून घ्यायचा तो अशा प्रकारे. ठीक. आला गळा गोल. आणि इथून थोडस अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायला लागेल. इथे ही लाईन वरती घ्यायची आणि ही कर्व शेपनी छान याला शेप अशा प्रकारे पकडायचा आणि हे अशा प्रकारे हा शेप द्यायचा. यानी फिटिंग खूप छान बसते. आणि इथे असा जो आपण इथे फिट केल्यानंतर कमरेल मध्ये पण तो बरोबर शेप घेऊन येते. ठीक आहे. तर हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा की हे आपल्या कटिंग मध्ये नक्की तुम्ही घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण घेऊया टक्स, इथला टक्स पॉइंट बॅकचा. तर याच्यासाठी आपण काय घेऊया, इथला आपण अर्ध करून घेऊया. ठीक आहे. हा अर्धा केल्याचा इथे आपण 3.5 वर एक मार्क करून घेऊया आणि इथे अर्धा इंचचा अशा प्रकारचे डाट घेऊन घेऊया. झालं. इतक्या सोपी पद्धत 5 ते 10 मिनिटं लागते आपल्याला हे बॅक साईडची ड्राफ्टिंग करायला. ठीक आहे. आपलं हे बॅक साईड पूर्णपणे झालेलं आहे. ठीक आहे. फक्त इथे थोडासा आपण हलकासा आणखी शेप देऊया, थोडासा गोल मध्ये. म्हणून ही कर्व स्केल नेहमी आपल्या जवळ ठेवा. आणि शेप्स खूप सुंदर येते आणि कटिंग आपली जितकी परफेक्ट फिनिशिंग येईल तितकंच सुंदर आपलं ब्लाउज कटिंग स्टिचिंग करायच्या वेळेस पण होईल. ठीक आहे. आता आपण समोरच्या भागाची आपण कटिंग करून घेऊया. थोडीशी ही कटिंग जी आहे ही कठीण राहते, तर बरोबर लक्ष देऊन बघायचं. आता आपण सर्वात अगोदर हा आपला पेपर घेतला आहे आणि इथून आपण एक आडवी आणि उभी रेष आखून घेऊया. आता आपली पूर्ण लांबी होती 13.2. आपण पूर्ण लांबी मध्ये 1 इंच प्लस केले होते, तर 14.2. ठीक आहे. इथून टेप पकडायचा, एकदा इथून मोजायचं 14.2 कुठे आहे आणि नंतर एकदा इथून टेप असं पकडायचं आणि इथे 14.2 कुठे येत आहे, इथे येत आहे. ठीक आहे. आणि मग स्केलनी ही लाईन एकदम स्ट्रेट आखून घ्यायची आहे. आखली. आता आपल्याला
5.25 इंच 5.25 इंच आपण शोल्डर घेतलं होतं. ठीक आहे. आणि 6 इंच आपण काय घेतलं होतं, आर्म होल. ठीक आहे. इथून पण आपण 5.25 इंच मोजून घेऊन की प्रॉपर सव्वा बरोबर आलाय. ठीक आहे. आणि मग नंतर ही स्ट्रेट लाईन अशा प्रकारे आखून घ्यायचे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. इथे मोजून घ्यायचं बरोबर आपलं 6 इंच वर येत आहे का बघा. थोडस खाली आलंय, मग अक्षी पण असंच झालं होतं, इथे आलं. ठीक आहे. आपण हा इरेज करून घेऊन ही लाईन स्केलनी बरोबर प्रॉपर हे इथे लावून घेऊया. ठीक आहे. चला आता आपण इथे मग अशी आपण बॅक साईडला आर्महोलचा हा जो डार्ट आहे आपण 1 इंच घेतला होता. इथे आपण फक्त पाऊण इंचचा घ्यायचा, म्हणजे 0.75. बघा मी तुम्हाला इथून मेजरमेंट सांगते. इथून ते इथल्यापर्यंत जो असते ½ इंच असते, आणि इथून ते इथल्यापर्यंत ½ इंच. हा इथून ते इथल्यापर्यंत हा पूर्ण टोटल किती असते, 1 इंच असते. आता इथे 2 लाईन आपण कमी केली अगर तर ही असते पाऊण इंच. ठीक आहे. हा पाऊण इंच आहे. ठीक आहे. आता आपण ही आपली आर्महोल शेप घ्यायचं आणि इथे बरोबर सेट करायचं आपलं. ठीक आहे. जिथे जिथे जसं प्रकारे सेट होते थोडस खाली आला, इथे सेट झालाय बरोबर. इथून असे लाईन आखून घेतली. ठीक आहे आपण. आणि मगाने सारखंच इथे आपण ½ इंच डाऊन घेतलाय शोल्डर, आणि ही लाईन इथे अशी आखून घ्यायची. आणि इथे 2 इंच वरती एक लाईन, आणि इथे 6.5 इंचावर एक गळा घेऊन घेते माझा 6.5 इंचाचा, आणि इथून हे 2.5 इंच. ठीक आहे. ही लाईन जी आहे आपण स्ट्रेट आखून घ्यायची. हे लाईन स्ट्रेट करून घ्यायचं. ठीक आहे. आणि नंतर इथे आपण हा गोल शेप देऊन द्यायचा. ठीक आहे. जसं आपण बॅकला केलं होतं तिथपर्यंत तसंच आपल्याला इथे करायचं आहे. फक्त इथे आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे, आणि इथे आपल्याला जो गळा आहे तो छोटा घ्यायचा. सामोसा गळा 6 इंचचा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपलं शोल्डर पण लावून घेऊया. तर शोल्डर सॉरी आर्महोल हे लावून घेऊया, चेस्ट लावून घेऊया. तर माझी चेस्ट आहे आपली 8.5 इंच, आणि आपल्याला इथे 1.5 इंच मार्जिनचं द्यायचं आहे. ठीक आहे. तसा ते पकडायचं 1.5 इंच मार्जिनचा. ठीक आहे. तर आता आपलं इथपर्यंत झालंय सर्व. आता आपण साईडचं बघूया. तर आता आपल्याला इथे इथून गळ्यापासून इथे एक 5.5 वर एक पॉइंट घ्यायला लागेल. ठीक आहे. आपण 5.5 घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, आणि 5.25 घेऊ शकतो. ठीक आहे. आणि इथून एक आपल्याला 2.5 इंचावर एक पॉइंट घ्यायला लागेल. ठीक आहे. हे 2 पॉइंट घेतले आपण. त्याच्यानंतर आपली कटोरी कितीची आहे, तर मला 5.5 ची कटोरी हवी आहे. ठीक आहे. तर आपण 5.5 ची कटोरी इथे काढूया याच्यातून. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण इथे 1.5 इंच पूर्ण लांबीमध्ये वाढवून घेऊया, का आपण याच्यामध्येच क्रॉस पट्टी पण काढणार आहोत. तर 1.5 इंच इथे वाढवून घेऊया, कारण आपल्याला क्रॉस पट्टी याच्यातच काढायची आहे. ठीक आहे. आणि ही लाईन आपण स्ट्रेट आखून घेऊया. अशा प्रकारे स्ट्रेट आखून घेतली. आता इथून आपल्याला 3 इंच इथे 3 इंचवर एक मार्क करायचे क्रॉस पट्टीसाठी, आणि इथे 3 इंचवर एक क्रॉस पट्टीसाठी आखून घेऊया. ठीक आहे. आता इथे आपण कमरीचा पण माप लावून घेऊया. तर माझी कमर 7.5 ला 2 पॉइंट कमी असं घेतलंय आपण इथे. ठीक आहे. आणि ते स्टिचिंगचं मार्जिन वगैरे पकडून आपण थोडंसं 3 इंच इथे एक्स्ट्राच घेऊया.
ही लाईन मग आपण स्ट्रेट अशी आखून घ्यायची, ठीक आहे. नंतर हे आपण एक 3 इंचावर इथे एक मार्क करून घेतला होता आणि एक 3 इंचावर एक इथे मार्क करून घ्यायचं, ठीक आहे. अशा प्रकारे एक लाईन आपण स्ट्रेट काढून घेतली आहे. आता इथे आपल्या 3 लाईन झाल्या. एक ही आपली टोटल फुल लेंथ आहे, त्याच्यात आपण 1.5 इंच प्लस केले आहे आणि इथून आपण एक 3 इंचवर आणखी एक रेष आखून घेतली आहे, ठीक आहे. आता इथून आपल्याला कटोरीचा वगैरे भाग लावायचा आहे, ठीक आहे. मला 5.5 ची कटोरी पाहिजे आहे, तर इथे 5.5 ची कटोरी इथे, ठीक आहे. 5.5 वर इथे मी टिक केला. आता आपण इथे कटोरीचा आकार लावून घेऊया. तर आपण इथे असं करूया, इथून इथे आपण 5.25 वर एक पॉइंट घेऊया, ठीक आहे. इथून इथल्यापर्यंत एक 2.5 वर एक पॉइंट घेऊया आणि इथून आपल्याला 5.5 ची कटोरी पाहिजे तर तिथे एक पॉइंट घेऊया, ठीक आहे. आणि ही पॉइंट वरून आता आपण आरामात हे असं प्रकारे हे पॉइंट आपल्याला मॅच करायचे, ठीक आहे. अगोदर हलके हाताने मॅच करायचे, व्यवस्थित शेप आला पाहिजे, ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा शेप हलक्या हाताने, जिथे तुम्हाला वाटलं की नाही बरोबर शेप नाही येत आहे तिथे इरेज करू, ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा कटोरीचा आपला शेप आलेला आहे, ठीक आहे. आता आपले हे साईड झालाय, हे कटोरी झाले, हे तिरपी पट्टीचा आकार आलेला आहे. आता आपण इथे 1 इंच वरता एक पॉइंट घेऊया. पकडे इथे 2 घेतला आपण, 1 इंच वर एक पॉइंट. आता इथून आपल्याला हा कर्व स्केल घ्यायची आहे आणि इथे सेट करायचे. बघा झाली सेट बरोबर, हे बघा अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचे आणि हे आता शेप देऊन द्यायचा, ठीक आहे. आणि इथून यालाच पकडायचं थोडस अशा प्रकारे आला असा शेप आपला बरोबर व्यवस्थित. आता आपण हा भाग कट करून घेऊया, ठीक आहे. आता मी तुम्हाला रिपीट सांगते की आपण इथे फ्रंट मध्ये इथे काय काय केले आहे. आपला हा समोरचा भाग आहे, तर इथे सर्वात अगोदर आपण इथं 5.25 वरती एक शोल्डर घेऊन घेतलाय, इथे 6 वर आर्महोल घेतलाय, इथून आपण 1 इंचावर एक पॉइंट घेतलेला आहे, ठीक आहे. इथं आपण चेस्ट लाईन लावली आहे आणि इथे आपण जे फुल लेंथ घेतली आहे, हे बघा फुल लेंथ घेतलेली आहे 14.2 घेतली आहे, त्याच्यात आपण 1.5 इंच आणखी प्लस केलंय कारण की आपल्याला याच्यातच तिरपी पट्टी पण काढायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे वेस्ट लावलेली आहे, 7.5 ला 2 पॉइंट कमी आहे इथे वेस्ट, आणि इथे आपण 3 इंच एक्स्ट्रा असं घेतलंय, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक इथे 5.25 वर एक पॉइंट घेतलेला आहे, हा बघा 5.25 वर, आणि इथून एक 2.5 इंचावर एक पॉइंट घेतलेला आहे, ठीक आहे. आणि आपण कटोरीसाठी इथे 5.5 वर एक पॉइंट घेतलाय, ठीक आहे. आणि हा पॉइंटला आपण बरोबर असा आखून घेतलाय. त्याच्यानंतर इथे 1 इंच आपण वरती घेतलाय आणि शेप स्केलिंग व्यवस्थितपणे शेप देऊन दिलेला आहे, ठीक आहे. आता आपण याला कट करूया. इथे आपण आय हुक साठी इथे आणखी एक लाईन म्हणजे अगोदरच आपण आखलेली होती, इथे आय हुक साठी आपल्याला सोडायचं कारण की इथे स्टिचिंग मध्ये जाणार आहे, ठीक आहे. फॅब्रिक इथे अशा प्रकारे बरोबर कट करायचं. चला आता आपण ही कटोरीचा भाग पण आखून घ्यायचा. ठीक आहे. आता आपली ही साईडचं झाल्या निघालंय आणि आता ही कटोरी, आता आपल्याला ही जशीची तशी कटोरी लावायला नाही लागत, त्याच्यात आपण स्टिचिंग वगैरे आणि याला वाढवून शेडायला लावावं लागतं. मी आता तुम्हाला सांगते की याची ड्राफ्टिंग कशी करायची कटोरीची. आता जी आपली
मध्ये जे कटोरी निघाली आहे आपण त्याला कसं वाढवायचं ते सांगते, ठीक आहे. याचा अगोदर आपण सेंटर काढून घेऊया, ठीक आहे. अशा प्रकारे हा माझा कटोरीचा सेंटर आहे, ठीक आहे. हे आपली आयुकासाठी आपण लावलं तर, ठीक आहे. नंतर याला आपण इथे सेट करायचं आणि इथे आपण प्रॉपर हा शेप जसा दिलाय कटोरीचा तसा शेप आपण इथे आखून घ्यायचा, ठीक आहे. अशा प्रकारे आखून घ्यायचं, जसा आहे तसा हा शेप बरोबर झाला. बघा आपला इथे शेप आलेला आहे. आता आपला हा सेंटर आहे, ठीक आहे. आता आपण इथे काय करायचं, 1.5 इंच आपण इथे वाळून घ्यायची कटोरीला, इथे 1.5 इंच आणि इथे पण 1.5 इंच. आपण इथं ऑलरेडी 1/2 इंच आपण आयपट्टीसाठी इथे बघा वाढवलंच होतं, तर आपल्याला इथे आता 1 इंच वाढवा लागेल, 1 इंच वाढवावं लागेल, कारण की इथे आपण आयुकासाठी ऑलरेडी अर्धा इंच इथे वाढवलीच होती, ठीक आहे. आणि मग इथे स्टिचिंग साठी 1/2 इंच इकडे आणि इथे पण आपण स्टिचिंग साठी बघा इथे पण 1/2 इंच वाढवली होती, तर आपण इथे नाही वाढवूया, फक्त आपल्याला हा साईडला वाढवा लागेल 1/2 इंच इथे, ठीक आहे. आणि हा पॉइंट वरून आपल्याला इथे एक पॉइंट घेऊन घ्यायचा आणि इथून 1.5 इंच खाली, हे बघा इथून हा दोघांचा जो सेंटर आहे इथून 1.5 इंच खाली एक पॉइंट घेऊन घ्यायचा आणि तिथे पण स्ट्रेट लाईन आखून घ्यायची, ठीक आहे. अशा प्रकारे आता आपण ही 1.5 इंचावर इथे एक पॉइंट घेतलेला आहे आणि हा एक पॉइंट 1.5 इंचावर घेतला, अशा प्रकारे, ठीक आहे. आणि हे आपल्याला हा इथे असं करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ही रेष आणि ही रेष मिक्स करत चालायचं, जॉईन करून घ्यायचं. ही बघा आला आपलं बरोबर कटोरीचा शेप, वाढवलेली कटोरी आली आहे आता बरोबर आपली, ठीक आहे. आता आपण याला कट करून घेऊया, ठीक आहे. आपलं झालेलं आहे क्राफ्टिंग याचा सेंटर घेतला, इथून 1.5 इंच खाली, इकडून 1.5 इंच साईडनी वाढवलं, इथे आपण अर्धा इंच अगोदरच कटिंगच्या वेळेस तर इथे 1 इंच वाढवलं, इथे 0.25 वाढवलं आणि इथे अर्धा इंच वाढवलं. हा पॉइंटला अटॅच करून घेतो, ठीक आहे. फक्त एवढं इझीच आहे. आणि आता आपण याला कट करूया. तर आता आपली जे कटोरी ब्लाउजची कटिंग आहे, पेपर कटिंग ते झालंय, फिनिश झालं आपलं हे पूर्ण काम. तर तुम्ही नक्की ही पेपर कटिंग करून बघा आणि याच्यानुसार तुम्ही ब्लाउज पण शिवून बघा, खूप छान फिटिंग बसेल. आणखी मी तुम्हाला याचा ब्लाउजची पण स्टिचिंग पण सांगणार आहे आणि नंतर ही ब्लाउज मी घालून पण दाखवेल तुम्हाला की ब्लाउज कसं झालेलं आहे. तर अशाच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.